भूषण दिनकर लहामगे यांच्यावर गोळीबार करून कोयत्याने देखील वार करत निर्घृण हत्या। भूषण दिनकर लहामगे वय वर्ष 35 राजूर पाटी हॉटेलच्या समोर नाशिककडून वाडीवरेकडे जात असताना 2:30 वाजेच्या सुमारास दूध विकून घरी जात असताना यांच्यावर अज्ञातांनी हल्ला करून जीवे ठार मारल्याची घटना उघडकीस आली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल होत मृतात जिल्हा शासकीय रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेले आहे। सदर घटना ही पूर्व वैमनस्यातून झाल्याचे बोलले जात आहे। पुढील तपास ग्रामीण पोलीस करत आहेत। एक मिनिट, आपलं नाव सांगा सर। दर्शन यलमामी। आमच्या हे जे मयत झाले हे कोण होते तुमचे? माझा तो मामाचा मुलगा आहे, त्याचं नाव नाव भूषण दिनकर लामगे। ओके, काय व्यवसाय काय होता त्यांचा? त्याचा दुधाचा व्यवसाय होता आणि शेती करायचा तो, आणि तो इकडं आलेला होता। तो त्याचं कारण म्हणजे असं काही गाई म्हशीसाठी चारा घेऊन जाणं, पीठ नेणं, त्याच्यासाठी तो आलेला होता। आणि काही एक कार्यक्रम पण होता, तो कार्यक्रम आटपून तो घरी चालला होता। घरी जात असताना असं ते राजूर पाटी तिथं काहीतरी तिथं हल्ला झालाय। ते आता हल्ला झाला का ॲक्सिडेंट झाला ही पूर्व माहिती म्हणजे मला नाही आहे, पूर्व कल्पना नाही त्याची। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।